आजऱ्यात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप, पारंपरिक वाद्यांच्या गजरात अवघे शहर गणेशमय. नदी घाटावर शिस्तबद्धपणे झाले बाप्पांचे विसर्जन. आजरा तालुक्यात पारंपरिक वाद्यासह मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या साथीने यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनाला रंगत आली. विशेषतः पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनांचे गणेश मंडळांनी पालन केल्याने मिरवणुका आबालवृद्ध गणेश भक्तांसाठी सुसह्य ठरल्या. शहरात दुपारच्या सुमारास सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडू लागल्या. मिरवणुकांचा आस्वाद घेण्यासह यावर्षीच्या आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन डोळ्यात साठवीत भावपूर्ण निरोप देण्यासाठी येथील मुख्य मिरवणूक मार्गावर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे सर्वात आधी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अत्यंत साधेपणाने, शांततेत आणि शिस्तबद्ध रीतीने मिरवणूक काढली. या मंडळाची आता शतकी वाटचाल सुरू आहे. दुपारी 3 वाजता निघालेल्या या मंडळाच्या गणराया मिरवणुकीची सांगता हिरण्यकेशी नदी घाटावर पर्यावरणपूरक विसर्जनाने झाली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास धार्मिक व अन्य विधी संपन्न झाल्यावर शहरातील विविध मंडळाच्या गणेशांचे ट्रॅक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीवरून मिरवणुका निघाल्या. विशेष म्हणजे यानंतर ठराविक अंतर ठेवून सलगपणे सर्व मंडळाचे बाप्पा मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे गणेश भक्तांची धावपळ होत नाही. यावर्षी हलगी, घुमके, लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमध्ये मंडळाचे कार्यकर्ते, आबालवृद्ध आणि विशेषतः महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. सुभाष चौक मंडळाचा मानवी देखावा, लिंगायत गल्ली तरुण मंडळाचे धनगरी आणि शिवसेना प्रणित जय शिवराय मंडळाचा हलगीच्या तालावर नाचणारा घोडा उपस्थितांसाठी आकर्षण ठरले. छत्रपती संभाजी चौकात रात्री सर्व मंडळांना निरोपाचे श्रीफळ देण्यात आल्यावर विसर्जनासाठी मिरवणुका मार्गस्थ झाल्या, सरकल्या. रात्री 12 नंतर गणरायाचे विसर्जन झाले. आजरा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.